जिजांचा जाणं हा फार मोठा धक्का आहे. मी नांदेडमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात होते आणि मला फोन आला, रामभाऊंचाच आला, अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले की जिजांचा अपघात झालाय आणि फक्त पायाला मार लागलाय. थोड्या वेळाने निरोप आला की डॉक्टर काही सांगत नाही, तुम्ही डॉक्टरला बोला ताई. मी डॉक्टरला बोलले. त्यावेळी ज्या वेदना मला झाल्या त्याच वेदना 3 जून 2014लाही झाल्या. हे स्थान माझ्या आणि माझ्या परिवाराच्या हृदयात जिजांचं आहे. माझे वडील गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा आपल्यात राहिले नाही तेव्हा ताई तुम्ही आमची लेक आहात आणि आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू असं म्हणणाऱ्या जिजांच्या आत्म्याला एवढंच सांगेन, लेकीला 3 दिवसाचं सुतक असतं. 3 दिवस तुमची लेक तुमच्यासाठी इथे बसून आहे आणि हेच नातं तुमच्या सर्व परिवाराशी माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहील हे वचन मी जिजांच्या आत्म्याला देते. इतका सालस, इतका कुठलाही गर्व नसणारा आणि अत्यंत अत्यंत गोड असा ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असणारा असा जिजांचा चेहरा आपल्या कुणाच्याही डोळ्यासमोरून कधीच जाणार नाही. जिजांनी जे प्रेम दिलं, मला सगळे पंकजाताई म्हणत होते, मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर जिजांनी ताईसाहेब म्हणायला सुरुवात केली. ते शेवटचं परवा रामटेकवर माझ्याकडे जेवायला आले तेव्हा पूर्ण पिशवी भरून जांभळं घेऊन आले आणि ताई ते जांभळं मी तुमच्यासाठी आले. इतकं माया करत होते. राजकारणाला सर्व मिळतं पण माया करणारी माणसं फार कमी आहेत. जिजांनी आमच्यावर खूप माया केली, सन्मानही दिला आणि प्रेमही केलं. ताई तुम्ही वयाने लहान आहात पण वानाने मोठा आहात म्हणून माया पण केली आणि सन्मानही दिला. असे माणसं परत होणारच नाही. ही एक साचा होता ईश्वराने बनवलेला, तो मला वाटतं आता पुढच्या पिढीमध्ये आता खूप खूप कठीण आहे. जिजांकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून नेहमी शिकले. 2019च्या निवडणुकीत जिजा इतके आजारी होते. रोहित मला सारखा भेटायचा, ताई जिजांना काही शक्य नाही, जिजा फिरू शकत नाही, जिजा खूप आजारी आहेत. मी जिजांना म्हणलं, जिजा यंदा निवडणूक लढवायची नाही, आपल्याला जगणं महत्वाचं आहे, सर सलामत तो पगडी 50. जिजा म्हणले ताई तुम्ही म्हणाल ते मान्य आणि जिजांनी ते मान्य केलं. लेकरांनी, तिघी पोरांनी आणि बहिणींनी आणि सगळ्या भावांनी एवढं प्रेम दिलं, एवढी सेवा केली की जिजा मरणापासून परत आले आणि अशा क्षुल्लक अपघातात आज आपल्यातून जिजा गेले. मला ईश्वराचा खेळच कळत नाही. खरंच ईश्वराला चांगल्या लोकांना